नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. पवनचक्कीचा वाद, संतोष देशमुख यांची हत्या, कुटुंब उघड्यावर पडलं, जिल्हाभरामध्ये तणाव, जातीय तेढ, नेते पुढाऱ्यांनी पोळी भाजून घेण्याचं काम, सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन भेटी देणं आणि आपल्या आपल्या पद्धतीनं एकमेकांवरचा राग त्या ठिकाणाहून काढणं, हा सगळा प्रकार सध्या या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही म्हणाल, तुम्ही असं कसं काय बोलताय? तर मला स्पष्टच बोलायची सवय आहे पहिल्यापासून. ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवाच. मात्र या घटनेचा उगम नेमका कुठून आहे, त्याला कारणीभूत कोण आहे, प्रकार नेमका काय आहे, कशामुळे ही हत्या झाली, कोणी ही हत्या केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून मला कोणालाही दोषी ठरवायचं नाही आहे. दोषी पोलीस ठरवतील, न्यायालय ठरवेल आणि दोषींना सजा होईल. मी फक्त पात्र या ठिकाणी मांडणार आहे, कुणी काय भूमिका निभावली. संतोष देशमुख हे मसाजोगचे माजी सरपंच होते, सरपंच पती आहे. त्यांची हत्या झाली. हत्या निर्घृणपणे झाली आहे. लायटरचे चटके, मार आणि त्यांच्या छातीवर चक्क उड्या टाकून त्यांच्या जेव्हा तोंडातून रक्तस्राव झाला आणि शरीरावरच्या खुणा जर पाहिल्या तर मन सुन्न करणारा हा मृत्यू होता. अशा प्रकारचा हा मर्डर होता, हत्या होती. इतकी क्रूरता कशामुळे? सांगितलं जातं एक क्षुल्लक कारण आहे. पवनचक्कीच्या प्रकरणामधला हस्तक्षेप करणं आणि त्यामुळे जीव गमवावा लागला आहे, अशा प्रकारे सांगितलं जातं आहे. मात्र जेव्हा खून केला जातो आणि मारेकरी टोकाची भूमिका घेतात, तेव्हा त्याला कुठेतरी काहीतरी वेगळी आणि गंभीर गोष्ट कारणीभूत असते. हे आम्हाला नाकारून चालणार नाही. आज जरी क्षुल्लक कारणावरून या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत असं जरी म्हणत असलं तरी एखाद्याचा जीव घेणं हे किती महागात आणि किती फायद्याचं ठरू शकतं हे मारेकऱ्यांना माहीत नसतं का? तर माहीत असतं. मात्र त्या मारेकऱ्यांना माहीत नसतं जे आणखी परिपक्व झालेले नाहीत. परिपक्व मी यासाठी म्हणतो आहे की त्या मारेकऱ्यांचे जे काही आत्तापर्यंत ते 2-3 आरोपी सापडलेत त्यांचे 20 ते 25च्या आतमधली वय आहे. म्हणजे ही तरुणाई आहे. ह्यांचं करिअर घडवण्याचं वय आहे. ह्यांचं कॉलेज शाळामध्ये जाण्याचं वय आहे. ह्यांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळवून चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळवायचं वय आहे. एखादा व्यावसायिक होण्याचं वय आहे. मात्र त्या अशा काळामध्ये ते कोणाचा तरी खून करतायत, ही शिकवण नेमकी त्यांना कोण देत आहे आणि कोणाच्या जोरावर त्यांनी अशा प्रकारची हत्या करावी आणि गुन्हेगारीकडे वळावं, या सगळ्या गोष्टी आम्ही तपासणं गरजेचं आहे. आम्हाला जिल्ह्याचे पालक असतील, जिल्ह्याचे नेतृत्व असतील, जिल्ह्याचे नेते असतील, त्यांच्याकडून एकमेव अपेक्षा आहे, आजच्या घडीला एकमेव अपेक्षा आहे की तुमचं राजकारण काहीही असू द्या, मात्र जिल्हा आणि राज्य हे स्थिर आणि शांततेत राहू द्या. मागच्या काळापासून आम्ही फक्त आणि फक्त जातीवाद पाहिलेला आहे. जातीसाठी एकत्र या, जातीसाठी एकत्र या आणि जातीसाठी रक्त सांडले तरी चालेल, अशाच प्रकारचे शब्दप्रयोग आम्ही मागच्या 5-7 वर्षांपासून किंबहुना 10 वर्षापासून ऐकतो आहे. एकीकडे हिंदू मुस्लिम वाद तर दुसरीकडं मराठा ओबीसी वाद. जर हाच संतोष देशमुख मराठ्यांचा आहे आणि मारेकरी मराठी असते तरी मला वाटतं, म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी पाहून असं वाटतं तर हा वाद इतका उफाळून आलेला नसता. तुम्ही म्हणाल की एखाद्याचा जीव गेलाय असं कसं काय बोलताय? तर मला आणखी काही दुजोरे द्यायचेत, काही गोष्टी सांगायच्यात, आणखी काही दाखले द्यायचे आहेत. राज्यात आणि जिल्ह्यामध्ये नग्न धिंड काढल्या जात आहेत, गोळ्या घालून माणसं जीवच मारले जात आहेत आणि त्याहीपेक्षा वेगळी कालची क्रूर घटना होती. ह्याला फक्त अँगल म्हणजे ह्याला रंग फक्त जातीय देण्यात आलेला आहे, म्हणून हे वातावरण तापलेलं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. का असं मी म्हणतो? कारण जर एकाच जातीमधले दोघंही असते, म्हणजे मरणारा आणि मारणारा हे दोघेही एका जातीतले असले तर मला असं वाटतं आजच्या घडीला की वातावरण एवढं तापलेलं नसतं. अनेक असे प्रकरण आहेत. परळीमध्ये कालच एक अपहरणाची गोष्ट घडली. परळीमध्ये काय नाही ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, यावर आपल्याला नंतर बोलायचं आहे आणि त्यावर विचारचिंतनसुद्धा करायचं आहे. म्हणून मी म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये जातीवाद तीव्र वाढला आणि जातींच्या भिंती आमच्या गावापासून ते थेट दिल्लीपर्यंत उभा राहिलेल्या आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे का?
तर 100% न्याय मिळाला पाहिजे. त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासुद्धा केसाला धक्का नाही लागला पाहिजे, अशी भूमिका इथल्या सत्ताधाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री यावर बोललेले नाहीत, मला जितकं कळतं तिथपर्यंत अजूनही बोललेले नाहीत. मुख्यमंत्री आणि गृह खातं अजून कोणाकडे आलेलं नाही आहे, ते देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे, म्हणून त्यांना सगळी बोलता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, यांनी यावर बोललं पाहिजे. मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की ही हत्या झालेली आहे म्हणजे ही तितकी गांभीर्यपूर्वक नाही आहे का? इतका महाराष्ट्रात आक्रोश झालेला असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांचं काहीही स्टेटमेंट येत नाही. त्याचं कारण नेमकं काय आहे? मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारच्या हत्या झालेल्या काही वाटत नाही का? म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की जी जखम आहे ती फार नासूर झाली, त्याला काहीही वेदना, फार या वेदनेपेक्षा आणखी काही वेगळ्या वेदना झाल्या तरी काही फरक पडणार नाही, म्हणजे ही वेदना, ही जखम आमची फार छोटी आहे असं म्हणायचं आहे का आम्ही? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही यावर काय बोलत नाही आहेत? राज्यात अनेक घटना घडत आहेत, म्हणून मी म्हणतो की या प्रकरणामध्ये 2 जाती आहेत, मारणारी एका जातीचे आहेत आणि मरणारे एका जातीचे. हे आम्हाला दुर्दैवानं म्हणावं लागतं आणि जाणीवपूर्वक म्हणावं लागतंय, कारण वाद तसा निर्माण झाला आहे. कुणीतरी येतं आणि माझ्या जातीतला माणूस मारलाय असं म्हणतं, तर दुसरीकडे मारेकरी हे दुर्दैवानं दुसऱ्या जातीचे आहेत. ठीक आहे, मारेकरांना कोणी सांगितलं होतं, कशावरून झालं, खंडणीवरून झालं का, कुणी कोणाला मारलं, हा भाग वेगळा आहे आणि तपासात हे सगळं निष्पन्न होईलच. मात्र वातावरण शांत करण्यासाठी आम्ही काय करणं गरजेचं आहे? तर दोन्ही समाज शांत करणं गरजेचं आहे. न्याय मिळाला पाहिजे. खून झालाय का? झालाय. कुणी उघड्यावर पडलंय का? कुणी पोरकं झालंय का? तर 100% झालंय. कुणी केलेत त्यांना कायदेशीर सजा मिळणं गरजेचं आहे आणि लवकरात मिळणं गरजेचं आहे. उद्याचं 6 महिन्यांच्या कालावधीनंतर हे आरोपी अटक कराल तुम्ही आज आणि उद्या 6 महिन्यानंतर ते बाहेर येतील, तर ते याला मारलं तर भविष्यामध्ये कोणालाही मारू शकतात, अशी मानसिकता त्यांची का तयार होऊ नये? आणि याला जर पाठबळ मिळालं तर मला वाटतं की नव्यानं अशा काही गोष्टी घडणं फार आश्चर्यकारक वाटू नये. या सगळ्या गोष्टींना गांभीर्यपूर्वक विचार घेऊन सत्ताधाऱ्यांनी आणि इथल्या स्थानिकच्या नेत्यांनी या सगळ्या गोष्टी हाताळणं गरजेचं आहे. आणि जातीच्या चौकटीत बांधल्यामुळे 2 समाज, एक या बाजूने उभा राहिला, एक या बाजूने उभा राहिला. मारेकऱ्यांच्या बाजूचे म्हणतात तुम्ही सक्षम आहात, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर दुसरीकडं जे मयत झालेत त्यांच्या पाठीमागे सुद्धा लोक उभा राहत आहेत आणि यांना न्याय मिळाला पाहिजे. मारेकरी तात्काळ अटक झाले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक आहेत. अहो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला कुठल्याही प्रकारची जात नसते, त्याला अजिबात जातीचा रंग देऊ नये. मात्र अलीकडच्या काळामध्ये जातीचा रंग देण्यासाठी अनेक लोक पुढे येतात, आपली संधी साधून घेत आहेत. मात्र ही वेळ ती नाही आहे संधी साधायची. कोणाचं तरी घर उद्ध्वस्त झालेलं आहे, कोणाचा तरी पती गेलेला आहे, कोणाचा तरी मुलगा गेलेला आहे, कोणाचा तरी वडील गेलेला आहे, कोणाचा तरी भाऊ गेलेला आहे, आणि अशी सगळी परिस्थिती असताना इथं राजकीय नेत्यांनी पोळी भाजून घेण्याचं काही कारण नाही. बीडचा बिहार होतोय का असं म्हणायला वाव का मिळते? कारण अशा सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि राज्यामध्ये आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशा सगळ्या घटना घडत आहेत. आणि म्हणून बीडचा बिहार म्हणजे खरं तर आमची एक पहिली कलंकित ओळख आमची ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ती पुसलेली नसताना दुसरीकडं दिवसाढवळ्या खून, गोळ्या, या सगळ्या गोष्टी आम्हाला बीडचा बिहार झाल्यात का असं म्हणायला वाव देतात. आणि याला मला वाटतं कोण जबाबदार आहेत? तर नेते जबाबदार आहेत. पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं, त्यांच्याकडून जबरदस्ती काही कामं करून घ्यायची, ही सगळी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. इथे जातीच्या टोकाकडं किंवा मग जातीचा रंग देऊन इथे कुठेही आपली पोळी भाजून न घेता ही घटना का घडली यावर चर्चा करणं गरजेचं आहे आणि या चर्चेतून मार्ग काढणं गरजेचं आहे. 25-25, 20-20 वर्षांची तरुण जर कोणाचं अपहरण करून त्यांची हत्या करणार असतील तर ते मुरब्बी आणि वयात आल्यानंतर ते नेमके काय करतील याची कल्पना आपण करू शकतो. यांना पाठबळ नेमकं कोण देतं? तू जा, असं कर, मी तुझ्या पाठीमागं आहे, असं ते म्हणल्याशिवाय करतायत का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मला इथं कोणाचंही नाव घ्यायचं नाही आहे. पोलीस जे दोषी असतील त्यांचं नाव घेतील, मात्र अशा प्रकारचं क्रूर कृत्य करण्यासाठी पाठबळ कोण देतं या सगळ्या गोष्टी थांबणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे 2 जाती एकामेकांच्या विरोधात उभा राहिल्यामुळे हा वाद उफाळून आलाय असं म्हणायला वाव मिळतो. कारण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये अनेक खून झाले, मात्र अशा प्रकारे कुणी रस्त्यावर आलेलं दिसलं नाही. आलं ते फक्त मुंबईच्या आणि त्या पुण्याच्या प्रकरणामध्ये आलेलं आम्हाला पाहायला मिळालं. याच्या पलीकडं कुणालाही समोर येत असताना आम्ही पाहिलेलं नाही. ठीक आहे, अशा प्रकारची एकी समाजामध्ये राहावी. कुणावर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी समाजाने एकत्र यावं. मात्र त्यामधून मी ह्या जातीचा आणि तो माझ्या जातीचा होता म्हणून त्याला वाचवायचं आहे, इतर कुठल्या जातीचा असेल तर त्याच्याकडे काय जायची गरज नाही असं म्हणून लोक रस्त्यावर येणार नसतील तर हे सुद्धा आमच्या राज्याचं, देशाचं आणि महाराष्ट्रातल्या संतांच्या भूमीचं हे वागणं बरोबर नाही आहे.
संतांना तुम्ही एकीकडं प्रेरित होऊन त्यांना आदर्श मानून तुम्ही राज्यामध्ये राहत असाल आणि सत्ताधारीसुद्धा संतांची नावं घेतात, महापुरुषांची नावं घेतात, आणि दुसरीकडं मात्र नेते पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून गुंडांकडून अशा प्रकारचे कृत्य करून घेत असतील तर बीडचा बिहार होतोय असं म्हणायला लोकांना वाव मिळतो. आणि त्यामुळे जातीय तेढ निर्माण या ठिकाणी होते. पोलीस प्रशासनाकडून आव्हान जरी केलं असलं तरी त्या ठिकाणी पोलीस दोषी आहेत की नाही आहेत हे तपासात उघड होईल. मात्र पोलिसांना दोषी होण्यासाठी कोण जबाबदार आहे, कोणी पोलिसांना दबाव दिला किंवा मग कोणी पोलिसांकडून हे सगळे कृत्य करून घेतलेत याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि ते कोणी लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी जर या सगळ्या गोष्टी का कराव्यात, त्यांचं जर राजकीय आयुष्य कमी होणार असेल तर या सगळ्या गोष्टी त्यांनी करू नये असं मला वाटतं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.